श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, पवित्र अशा श्रावण महिना जो आहे तर तो सुरू आहे आणि या श्रावणामध्ये आपल्याला खास करून देवादिदेव महादेवांची सेवा उपासना जी आहे तर ती आवर्जून करायची आहे. बघा 13 ऑगस्ट वार गुरुवार या दिवसापासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. 11 सप्टेंबरला हा श्रावण महिना जो आहे तर तो संपणार देखील आहे. श्रावण महिना हा खूप अतिशय अत्यंत पवित्र आणि धार्मिक दृष्टीने महत्वाचा महिना मानला जातो. चातुर्मासातील 4 महिन्यापैकी एक महिना आहे आणि असा हा श्रावण महिना जो आहे तर तो देवादिदेव महादेवांना समर्पित महिना मानला जातो. भगवान शंकरांना समर्पित केला जात असतो. म्हणूनच श्रावण महिना संपण्यापूर्वीच म्हणजेच बघा श्रावण महिना संपण्याच्या अगोदर कोणत्याही स्थितीत एक वेळ तुम्हाला कोणत्याही दिवशी नंदी महाराजाच्या कानामध्ये 2 शब्द जे आहेत ना तर ते आवर्जून बोलायचे आहे. कारण की हे 2 शब्द जे तुम्ही नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलणार आहात, सांगणार आहात तर ते तुम्हाला त्या शब्दामुळे तुमची खूप प्रगती जी आहे तर ती होणार आहे. जे काही तुमच्या नशिबामध्ये नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. यामुळे आयुष्यातील सर्व दुःख, अडचणी, दारिद्र्य हे कायमचं संपेल, कर्जातून मुक्ती होईल. तर मग असे कोणते शब्द आहेत जे तुम्हाला नंदी महाराजांच्या कानामध्ये आवर्जून बोलायचे आहे, कशा पद्धतीने बोलायचे आहे, कोणत्या वेळेमध्ये बोलायचे आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र आवर्जून सर्वांनी लिहा. तर बघा मित्रमैत्रिणी, तर पवित्र अशा श्रावण महिना जो आहे तर तो देवादिदेव महादेवांना समर्पित केला जात असतो. या महिन्यामध्ये आपल्याकडून जेवढी पण कमी जास्त छोटी मोठी सेवा होईल तेवढी सेवा उपासना जी आहे तर ती आवर्जून आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की भगवान शिव हे अतिशय अत्यंत खूप भोळे आहेत तर ते आपल्या भक्तावरती खूप लवकरात लवकर प्रसन्न होतात. अगदी या महिन्यामध्ये तुम्ही 1 लोटा जल जे आहे तर ते शिवलिंगावरती मनापासून जर अर्पण केलं तर नक्कीच तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती देवादिदेव महादेवांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होते. आपण आपल्या ज्या पण काही इच्छा असतील, अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी, त्याचप्रमाणे कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जे काही उपाय करतो, सेवा करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते कितीतरी अधिक पटीने आपल्याला देवादिदेव महादेव हे प्राप्त करून देत असतात. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये बघा पृथ्वी तलावर शिव तत्व जे आहे ना तर ते अधिक प्रमाणामध्ये सक्रिय झालेलं असतं आणि अशा काही पवित्र सक्रिय वातावरणामध्ये आपण जर मनापासून काही उपाय केले, देवादिदेव महादेवांची सेवा केली तर त्याचं फळ जे आहे तर नक्कीच आपल्याला मिळत असतं. आपल्या जीवनामध्ये भरपूर अशा अडचणी, अडथळे, संकटे येत असतात. आपल्या भरपूर इच्छा असतात, मनोकामना असतात, परंतु त्या काही केल्याने काही वेळा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाही किंवा आपण नुसते राबतोय, कष्ट करतोय, मेहनत करतोय, परंतु त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ जे आहे तर ते आपल्याला म्हणावं तसं मिळत नाही किंवा आपल्याला नशिबाची साथ जी आहे तर ती मिळत नाही. अशाच भाग्याला, नशिबाला आपण जे पण काय कष्ट, मेहनत करतो तर त्याला नशिबाची साथ, भाग्याची साथ, देवांची शक्तीची साथ मिळवण्यासाठी आपल्याला हे जे काही छोटे मोठे उपाय असतात तर ते काही खास स्थितीने आपल्याला करायचे असतात. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, हा जो उपाय आहे तर तो आपण श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी, कोणत्याही वारी, कोणत्याही वेळेमध्ये केला तरी देखील चालणार आहे. ज्या दिवशी आपण हा उपाय करणार आहोत ना तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे.
सर्वात प्रथम स्वच्छ स्नान करायचं आहे। स्नान करून झाल्यावरती आपल्याला आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पा आहेत त्यांना सर्वप्रथम स्नान घालायचं आहे। यानंतर आपल्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती आपल्याला रुद्राभिषेक किंवा साधा अभिषेक जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे। यानंतर देवादिदेव महादेवांना सुगंधी अत्तर जे आहे तर ते अतिशय प्रिय आहे। यानंतर सुगंधी अत्तर देखील लावायचं आहे। पांढरे फुलं, बेलपत्र, धोत्र्याचं फळ किंवा फूल जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे। देवादिदेव महादेवांना साज शृंगार जो आहे ना तर तो अतिशय अत्यंत प्रिय आहे। शिवलिंगाला तुम्हाला भस्म किंवा अष्टगंध लावायचा आहे, लाल पिवळं चंदन लावायचं आहे। शिवलिंगावरती तुम्हाला धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला साजरं संगीत तुम्हाला देवादिदेव महादेवांचा शृंगार पूजा जी आहे तर ती करून घ्यायची। यानंतर सर्व वस्तू म्हणजे बेलपत्र, पांढऱ्या रंगाची फुलं, खडीसाखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। धोत्र्याचं फूल किंवा बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे। लोटाभर पाणी, एक दिवा, भस्म हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला पूजेचं जिथे कुठे देवादिदेव महादेवांचं मंदिर असेल, शिवलिंग असेल तर तिथे जायचं आहे। सर्वात अगोदर तुम्हाला मंदिरामध्ये जायचं। तिथे गेल्यावरती देवादिदेव महादेवांना नमस्कार करायचा। यानंतर शिवलिंगावरती तुम्हाला एक धारेनं तुम्हाला पाणी जे आहे तर हळूवार अर्पण करायचं आहे। शिवलिंगाचं सांगितल्याप्रमाणे विधिवत पूजन करायचं आहे। पाण्यातील थोडंसं पाणी, पांढऱ्या रंगाची फुलं, एक बेलपत्र, खडीसाखर हे जे आहे तर ते आपल्याला थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। मात्र पूजा करत असताना आपल्याला मनामध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करायचा आहे। जप करून झाल्यावरती आपल्याला मंदिराच्या बाहेर जायचं आहे। म्हणजेच मंदिराच्या बाहेर नंदी महाराज असतात, मग नंदी महाराजांची मूर्ती असते तिथे यायचं। आल्यानंतर बघा नंदी महाराज अशा परिस्थितीमध्ये बसलेली मूर्ती असते की त्यांचा एक पाय जो आहे तर तो वरती असतो, एक पाय खालती असतो। तर त्या पायावरती आपल्याला सर्वात अगोदर जल अर्पण करायचं। यानंतर तुम्हाला नंदी महाराजांना सुद्धा गुलाल, बेलपत्र, अष्टगंध, भस्म जे आहे तर ते लावायचं। नंदी महाराजांचं तुम्हाला एकदम विधिवत पूजन करायचं आहे। खडीसाखर, साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। यानंतर नंदी महाराज हे बघा भगवान शिवाच्या सर्वात आवडत्या गणापैकी एक गण मानले जातात, उच्च गण मानले जातात। आणि नंदी महाराजांना भगवान शिवशंकरांनी असं वरदान दिलेलं आहे की जी पण इच्छा जी आहे तर ती नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगितली जाईल, बोलली जाईल तर ती इच्छा त्यांच्यापर्यंत अगदी लवकरात लवकर पोहोचते, ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल। त्यामुळे आपल्याला हे सर्व पूजा करून जी आहे तर ती घ्यायची। आपल्याला नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये सुयशा हा शब्द जो आहे तर तो म्हणायचा आहे। शब्द परत एकदा सांगते बघा, ऐका। सुयशा हा शब्द जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे। आणि जी पण आपली इच्छा आहे कठीणातील कठीण तर ती सुद्धा आपल्याला व्यक्त करायची आहे। आपल्याला फक्त एकच इच्छा कानामध्ये सांगायची आहे, ती तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी असेल, लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल किंवा पतीच्या प्रगतीसाठी असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी असतील, अडथळे असतील तर ते दूर होण्यासाठी असेल। अशी एक इच्छा आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये, डाव्या कानामध्ये सांगायची, व्यक्त करायची। व्यक्त करत असताना बघा शिवलिंग आणि नंदी महाराजांच्या मधोमध उभं न राहता डाव्या बाजूला उभं राहून आपल्याला आपली जी काही इच्छा आहे तर ती बोलायची। आणि पूर्ण करण्यासाठी आपल्याला अगदी मनापासून तळमळीने प्रार्थना देखील करायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे दोन शब्द जे आहे सुयशा तर हे त्यांच्या कानामध्ये बोलायचे आहे। आपली जी पण इच्छा आहे ती व्यक्त करायची। आपण जी इच्छा मनोकामना आहे तर ती त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी अशी आपल्याला नंदी महाराजांना प्रार्थना देखील करायची आहे, भोले बाबांना देखील प्रार्थना करायची आहे। आणि हे दोन शब्द त्यांच्या कानामध्ये सांगायचे। त्यांची पूजा केल्यानंतर नंदी महाराजांची जर पूजा केली नाही, त्यांची पूजा सेवा जी आहे तर ती अधुरी मानली जाते। त्यामुळे आवर्जून आपल्याला असं जल अर्पण करायचं आहे
बेलपत्र अर्पण करायचं आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे, मनापासून प्रार्थना करायची आहे आणि त्यांच्याकडे आपल्याला जी काय आपली इच्छा आहे तर ती सुद्धा व्यक्त करायची आहे. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये येणारे जे काही संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती कायमची संपून जाईल. तुम्हाला तुमच्या नशिबामध्ये जे नाही ते सुद्धा देवादिदेव महादेवांच्या कृपेने नक्कीच मिळणार आहे. तर फक्त एकच सांगेन, उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, सोबतच कष्ट आणि कर्म देखील चांगली करत चला. त्याचप्रमाणे आपल्याला या महिन्यामध्ये खास करून जेवढ्या आपल्याकडनं सेवा होईल, उपाय होईल तेवढ्या जास्तीत जास्त करण्याचा आवर्जून प्रयत्न करायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगितल्याप्रमाणे शब्द जो आहे तर तो आवर्जून बोलायचा आहे. साजरं संगीत पूजा सेवा जी आहे तर ती सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. यानंतरही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लगेचच येतील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक देखील करत जावा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.